हाय गाईज. आपण तुम्ही 14 तारखेचा जो मी म्हणजे पेपर पॅटर्न सांगितला होता तो तुम्ही बघितला असेल. आणि 14 तारखेला जो पेपर झाला होता ना त्याचं मी ॲनालिसिस केला. त्याच्यामध्ये जे विटॅमिन्स आहे म्हणजे जीवनसत्व आणि रोग आहे यांच्यावर तीन चार प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. आणि तो आपण टॉपिक कवर करायचा राहिला होता. तर त्याच्यावर आधी जे प्रिवियस इयरचे क्वेश्चन्स विचारले होते ना ते आता आपण गो थ्रू करणार आहोत. ठीक आहे. ही मॅरेथॉन आहे. याच्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत म्हणजे 50च्या वर. ठीक आहे. तर तुम्ही हे गो थ्रू करा. आणि मी जो पेपर बघितले आहे 14 तारखेचे वगैरे तर त्याच्यामध्ये असं कळलं की आपण जे क्वेश्चन्स घेतलं होतं त्याच्यापैकी खूप सारे प्रश्न आले होते. ठीक आहे. तर होप सो आता जो आपण हा मॅरेथॉन घेतो याच्यामधून पण क्वेश्चन्स येतील. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. ओके. हा जो व्हिडिओ आहे तो बालक आणि महिला यांच्या आरोग्याशी संबंधित जे रोग म्हणजे डिसीजेस आहेत किंवा त्यांना ज्या म्हणजे जे विटॅमिन्समुळे जे रोग वगैरे होतात म्हणजे त्याच्यावर आहे. ठीक आहे. चला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन. खालील विधाने अभ्यासा. पेनिसिलियम हे हिरव्या रंगाचे कवक असून त्याचा उपयोग न्यूमोनिया घटसर्पासारखे जीवाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी होतो. ठीक आहे. हे जे सेंटेन्स आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स. काही भूक्षेत्र हे कमी कॅलरीयुक्त व जास्त प्रथिनयुक्त खाद्य म्हणून वापरतात. हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे उत्तर आहे. ओके. नेक्स्ट. खालीलपैकी अयोग्य विधानं ओळखा. कवकांच्या अभ्यासाला मायकोलॉजी म्हणतात. हे बरोबर आहे. ठीक आहे. कवकांच्या अभ्यासाला काय म्हणतात? मायकोलॉजी. तर सेंटेन्स बरोबर आहे. कवकांची पेशीभिंतिका हे कायटिन शर्करेपासून बनलेली असते. हा सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. जी सेल वॉल म्हणतात त्याला. ठीक आहे. हे जे कवक आहे ना त्याची जी सेल वॉल आहे ना ती कायटिनची बनलेली असते. स्टीन म्हणतात असं त्याला. ठीक आहे. तर त्याची बनलेली असते. हा सेंटेन्स बरोबर आहे. नेक्स्ट आहे एक सेकंड. नेक्स्ट आहे गचकर्ण खरूज नायटा हे कवकजन्य रोग आहे. ठीक आहे. तर हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. तर आपल्याला काय म्हटलं आहे वरती की खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा म्हटलं आहे. ठीक आहे. तर ह्याच्यापैकी कुठलं विधान अयोग्य नाही आहे. तर वरीलपैकी सर्व हे याचं म्हणजे वरीलपैकी एकही नाही हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. कारण की सर्व करेक्ट आहेत आणि आपल्याला चुकीचं ओळखायचं होतं. नेक्स्ट. आता खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. म्हणजे याच्यामध्ये पण आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. इथे काही रोग दिलेले आहे आणि त्याचे आदिजीव दिलेले आहेत. ठीक आहे. तर स्लिपिंग सिकनेस हे ट्रॅपेनोझोमा याच्यामुळे होतो. तर हे बरोबर आहे. याच्यामुळेच होतो. ठीक आहे. काला आजार कशामुळे होतो? हे डोनावनी आहे ना, लॅशमेनिया डोनावनी याच्यामुळे काला आजार होतो. हे सुद्धा बरोबर आहे. ॲमेबियासिस हे अमेबोमुळे होतं. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यापैकी एकही चुकीचं नाही. म्हणजे उत्तर क्रमांक 4 उत्तर आहे. म्हणजे वरीलपैकी एकही नाही. काला आजार या रोगाचा प्रसार खालीपैकी कशामुळे होतो? तर काला आजार आपल्याला माहिती आहे टीझी जे फ्लाय आहे ना म्हणजे ते मासी हिच्यामुळे होतो. ठीक आहे. उत्तर क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. खालील विधाने अभ्यासा. आदिजीव हे स्वयंपोषी असून मोनोरामध्ये येतात. ठीक आहे. तर आपल्याला काय योग्य करायचं आहे ना. तर हे चुकीचं आहे. आदिजीव हे स्वयंपोषी असून ते मोनोरामध्ये येतात. हे चुकीचं सेंटेन्स आहे. ठीक आहे. आदिजीवामध्ये पेशीरस पेशीपटल आणि केंद्रक असते. हे अगदी बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. क्युलेक्स डासाच्या मादीमुळे खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार होतो? हे सर्वांना माहिती आहे की हत्तीपायाचा प्रसार हे क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. ठीक आहे. नेक्स्ट. खालीलपैकी कोणते लैंगिक पद्धतीने प्रसारित होणारे रोग आहेत? तर कोणते आहेत? हे जे कॉन्क्रोराइट. ठीक आहे. आणि हे आहे. ठीक आहे. सिफिलिस पण आहे. सिफिलिस आणि डोनावनायसिस पण आहे. म्हणजे हे सर्व रोग जे आहेत ना ते लैंगिक पद्धतीने प्रसारित होतात. ठीक आहे. नेक्स्ट. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. कर्करोगाचा प्रकार आणि व्यावहारिक नाव असं तिथं म्हणजे आपल्याला आता चुकीची जोडी ओळखायची यांच्यापैकी. ठीक आहे. तर संयोजी ऊती कर्करोग ह्याला सार्कोमा म्हणतात. तर हे अगदी बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे एक सेकंड.
नेक्स्ट आहे लायकोपेशीचा कर्करोग जो राहते त्याला लिम्फोमा म्हणतात, हे पण बरोबर आहे. अभिस्तर ऊतीचा जो कर्करोग राहते त्याला कार्सिनोमा म्हणतात, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपल्याला चुकीची जोडी ओळखायची होती, पण हे सर्व बरोबर आहेत. तर वरीलपैकी एकही नाही हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हे काही वरीलपैकी एकही नाही हे काही पाठ करायचं नाही, पण संयोजी ऊतीचा जो कर्करोग राहते त्याला सार्कोमा म्हणतात, लायकापेशीचा जो राहते त्याला लिम्फोमा म्हणतात, आणि अभिस्तर ऊतीचा राहते त्याला कार्सिनोमा म्हणतात. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट, कर्करोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते? तर कर्करोगाच्या कॅन्सरसाठी, ठीक आहे, हे सर्वांना माहिती असेल. जीन थेरपी, हार्मोन थेरपी आणि रेडिएशन थेरपी. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्या सर्व जे उपचार पद्धती आहे हे कर्करोगाच्या उपचारासाठी वापरली जाते. वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे स्त्रियांमध्ये गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग होतो? ठीक आहे. तर कोणत्या याच्यामुळे होतो? HPV. हे मागच्या वेळेस न्यूजमध्ये खूप होतं बघा. ठीक आहे. हा तो व्हायरस आहे HPV. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते अयोग्य विधान ओळखा? ठीक आहे, आपल्याला आता अयोग्य विधान ओळखायचं आहे. रातआंधळेपणा हा अनुवांशिक रोग आहे. अगदी बरोबर आहे. रातआंधळेपणा जे राहते ना तो अनुवांशिक आहे. ठीक आहे. लिंग गुणसूत्राच्या जनुकांच्या अभावामुळे हा रोग होतो, हे सुद्धा बरोबर आहे. रंग दिसण्यासाठीचे जनुक हे X गुणसूत्रावर असतात, हे पण बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी एकही नाही, एकही विधान चुकीचे नाही आहे, सर्व विधाने बरोबर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, हिपॅटोमा म्हणजे काय होते? सांगा, हिपॅटोमा म्हणजे काय असते? हा जो आहे ना हिपॅटोमा, हा यकृताचा कर्करोग असतो. कशाचा? यकृताचा. ओके. नेक्स्ट, आता आपल्याला म्हटलं आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर हे कर्करोगाचे अवयव आहे आणि व्यावहारिक नाव आहे, हे आपण वरती सुद्धा बघितलं होतं. आता परत म्हणजे त्याच टाईपचं आहे. ठीक आहे. जो त्वचाचा राहतो ना त्याला आपण जो आहे मेलॅनोमा म्हणतो, ते अगदी बरोबर आहे. ठीक आहे. हाडे जो राहतो ना, म्हणजे हाडांचा जो राहतो ना त्याला ओस्टिओसार्कोमा म्हणतात, ते सुद्धा बरोबर आहे. आणि जे ब्लडचं राहते म्हणजे रक्तवाहिना त्याला कोंड्रोमा म्हणतात, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. आणि चरबीयुक्त ऊतीचं जर राहते त्याला लायपोमा म्हणतात, हे बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 ही चुकीची जोडी आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी इन्सुलिन थेरपी यूज करतात? सांगा, खालीलपैकी कोणत्या रोगासाठी इन्सुलिन थेरपी यूज करतात? सर्वांना माहिती आहे, मधुमेह, डायबिटीज. ओके. नेक्स्ट, आता मी हे जे क्वेश्चन आहे ना ते जास्त एक्सप्लेन करत नाही बसत, फक्त तुम्हाला त्याचे क्वेश्चन्स आणि आन्सर सांगत आहे, आणि ते तुम्ही गो थ्रू केल्यानंतर ते तुम्हाला लक्षात होऊन जाणार. ठीक आहे. कारण की आता तेवढा तुमच्याकडे पण टाईम नाही ना, माझ्याकडे पण नाही समजा. ठीक आहे. बट ते लक्षात राहते. आता नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या रोगांमध्ये लिंग गुणसूत्राच्या जोडीऐवजी एकच लिंग गुणसूत्र असते? तर हे टर्नर सिंड्रोममध्ये असते. कशामध्ये? टर्नर सिंड्रोम. नेक्स्ट, रुबेला या रोगात खालीलपैकी कोणता अवयव बाधित होतो? तर याच्यामध्ये मानेची ग्रंथी जी असते ते बाधित होते. ठीक आहे. रुबेलामध्ये खालील विधाने अभ्यासा. ओके. तर याच्यामध्ये जो रक्तगट आहे ABO याचा शोध लँडस्टायनर यांनी लावला, हे अगदी बरोबर आहे, सायन्सच्या बुकमध्ये आहे. ठीक आहे. रक्तगट AB याचा शोध डिकॅस्टेलो आणि स्टार्ली यांनी लावला, हे पण बरोबर आहे. याचे हे स्टुडंट होते. ठीक आहे. हे जे दोन आहेत ना यांचे स्टुडंट होते. ठीक आहे. लाल पेशींवर प्रतिजन असतात, हे सुद्धा बरोबर आहे. रक्तद्रवात प्रतिद्रव्य असतात, हे पण बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव, हे सर्व योग्य आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या रक्तगटात कोणतेही प्रतिद्रव्य नसते? कोणत्या रक्तगटात नसते कोणतेही प्रतिद्रव्य? AB मध्ये नसते. कशामध्ये? AB मध्ये नसते. ठीक आहे. नेक्स्ट, रक्तगट O मध्ये खालीपैकी कोणते प्रतिद्रव्य असते? याच्यामध्ये प्रतिद्रव्य AB असते, दोन्ही पण असते. ठीक आहे. हा काय? हा युनिव्हर्सल डोनर आहे, म्हणजे ब्लड ग्रुप O जे असतं ना O, तो युनिव्हर्सल डोनर आहे. आणि जो
AB आहे तो युनिव्हर्सल ॲक्सेप्टर आहे. रक्तगट O मध्ये खालीलपैकी कोणते प्रतिजन असते? तर आपण वरती काय बघितलं होतं? प्रतिद्रव्य. आता प्रतिजन कोणते असते? याच्यामध्ये कोणतेही प्रतिजन नसते. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. अयोग्य ओळखायचं आहे. RH फॅक्टर म्हणजे लाल रक्तपेशीवर असणारा डी प्रतिजन होय. ठीक आहे, हे बरोबर आहे. RH फॅक्टरचा शोध जे लँडस्टायनर आहे व विनर यांनी लावला, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, ज्यांच्या रक्तात डी प्रतिजन आढळते ते रक्तगट RH निगेटिव्ह असते, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. नेक्स्ट, एका वेळी जास्तीत जास्त किती रक्तदान करता येते? किती रक्तदान करता येते? 300 ml पर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट, दोन रक्तदानामध्ये खालीपैकी किती कालावधी असणे गरजेचं आहे? तर 3 महिन्यांचा कालावधी असणे गरजेचं आहे. दोनदा जर तुम्ही रक्तदान करता म्हणजे ब्लड डोनेट करताना, तर त्याच्यामध्ये सपोज आता मी केलं आहे तर मी कधी करू शकते? 3 महिन्यानंतर. ठीक आहे, आफ्टर 3 मंथ. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या निदान तंत्रात शरीराच्या कोणत्याही भागाला भेदू शकणाऱ्या चुंबकत्व तसेच रेडिओ लहरींचा उपयोग करून शरीराच्या विविध अवयवांची प्रतिमा तयार केली जाते? तर ते कशामध्ये? तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याला म्हणतात MRI काढायला लागेल. ठीक आहे, तर त्याचं उत्तर आहे MRI. नेक्स्ट, प्रथिनांच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? तर त्याच्यामध्ये सुजवटी हे होत असते. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी जीवनसत्व अ चा पूर्व घटक कोणता? तर बीटा कॅरोटीन. त्या दिवशीच्या पेपरमध्ये काय विचारलं होतं माहिती आहे का? जे गाजर असते आणि त्याच्यामध्ये कोणतं विटॅमिन्स असते? तर विटॅमिन ए असते त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि हा बघा त्याच टाईपचा क्वेश्चन. खालीलपैकी जीवनसत्व ए हे चा पूर्व घटक कोणता आहे? तर बीटा कॅरोटीन. ओके. नायसिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? तर हा पेलाग्रा नावाचा रोग होतो. कोणता? पेलाग्रा नावाचा. ओके, नायसिनच्या कमतरतेमुळे. खालीलपैकी कोणते अतिलठ्ठकपणाचे कारण आहे? तर हे जे फॅट असते ना त्याच्यामुळे, म्हणजे फॅट सेवन करतो आपण, त्याला स्निग्ध पदार्थ म्हणतात, अतिसेवन. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आयोडीनच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होते का? नाही होत, हे चुकीचं आहे. ह्याच्यामुळे काय होते? गॉयटर. ॲक्च्युली मला इंग्लिशमध्ये माहिती आहे म्हणून मी इंग्लिशमध्ये सांगते, म्हणून ते प्रोनाऊन्सिएशन थोडं वेगळे येते. ओके, सॉरी. तर आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? गॉयटर होतो, रातांधळेपणा नाही होत. लोहाची जेव्हा कमतरता होते तेव्हा रक्तक्षय होतो. ठीक आहे, ॲनिमिया, हे बरोबर आहे. जीवनसत्व विटॅमिन सी मुळे आपल्याला कोणता रोग होतो? स्कर्वी. हे पाठच करायचं आहे. जीवनसत्व डी, विटॅमिन डी मुळे तुम्हाला काय होतो? मुडतूस. ठीक आहे. नेक्स्ट, म्हणजे हा चुकीचा आहे पहिला. खालीलपैकी कोणते कॅल्शियमचे स्रोत आहे? कॅल्शियमचे स्रोत कोणते सांगा? हिरव्या पालेभाज्या आहे, तेलबिया पण आहे, कठीण कवचाची फळे हे सुद्धा आहे. ओके, वरीलपैकी सर्व. नेक्स्ट, हिरव्या पालेभाज्यात खालीलपैकी कोणते पोषण तत्व भरपूर प्रमाणात असते? कोणते असते? तर त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन असते भरपूर प्रमाणामध्ये. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती नेहमी वापरात असणारी शर्करा आहे? आपण नेहमी कुठला हे यूज करतो? तो सुक्रोज यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट, प्राणीज पिष्ट पदार्थ म्हणजे जे ॲनिमल फॅट आहे, ॲनिमल फॅट म्हणजे काय असते? पेक्टिन. ओके, एक सेकंड. सॉरी, हे ॲनिमल फॅटवालं नाही आहे. ठीक आहे, हे प्राणीज पिष्ट पदार्थ आहे, ते पेक्टिन आहे. ओके, पेक्टिन आहे. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते दुग्धद्रव्यांती प्रथिन आहेत म्हणते? ठीक आहे, तर कोणते आहे? केसिन आहे याचं उत्तर. खालीलपैकी कोणती दुग्ध शर्करा आहे? लॅक्टोज, सर्वांना माहीत आहे.
नेक्स्ट, खालील विधाने अभ्यासा. कार्बोदके हे आपल्या शरीराला मिळणाऱ्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे का मुख्य स्रोत? हो आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे. कार्बोदके ही कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन या 3 मूलद्रव्यापासून बनलेली संयुगे आहे. हे चुकीचं आहे. ठीक आहे. वनस्पतीजन्य पदार्थात कार्बोदके प्रामुख्याने आढळतात, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे, ए आणि सी. नेक्स्ट, कार्बोदके हे खालीलपैकी कोणत्या पदार्थाच्या स्वरूपात आढळतात? कोणत्या पदार्थाच्या तर जे शर्करा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आढळतात. तंतुमय पदार्थात सुद्धा, पिष्टमय पदार्थात सुद्धा, वरीलपैकी सर्व याचे उत्तर आहे. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते कार्बोदकाचे स्रोत आहे? तर कोणते आहे? शेंगावर्गीय भाज्यांच्या बिया हे सुद्धा आहे, कंदमुळे पण आहे आणि खोड पण आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, भारतीय आहारात एकूण कार्यशक्तीपैकी 65 to 80% कार्यशक्ती खालीलपैकी कोणत्या पोषक तत्वापासून मिळते? तर ते कार्बोदकांपासून मिळते सर्वात जास्त. ओके. नेक्स्ट, कार्बोदकाच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये खालीलपैकी कोणता रोग होतो? सुकटी नावाचा रोग होतो. ठीक आहे. कार्बोदकाची जर कमतरता असली तर लहान मुलांमध्ये. नेक्स्ट, 1 ग्राम प्रथिनांपासून किती किलो कॅलरी म्हणजे ऊर्जा मिळते? किती कॅलरी? सर्वांना माहीत आहे, 4 किलो कॅलरी. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. स्निग्ध पदार्थाचा योग्य प्रकारे वापर होण्यासाठी कार्बोदकांची आवश्यकता असते. ठीक आहे. तर हे विधान योग्य आहे. आतड्यांच्या सूक्ष्म जंतूच्या वाढीसाठी कार्बोदके आवश्यक असतात, हे सुद्धा बरोबर आहे. प्रथिने महत्त्वाच्या कार्यासाठी राखून ठेवण्याचे कार्य कार्बोदके करतात, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे वरीलपैकी एकही विधान अयोग्य नाही. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती सुजवटी या रोगांची लक्षणे आहे? तर कोणती आहे सुजवटी याची लक्षणे रोगाची? कातडी सुकणे, केस पातळ होणे, केसांचा रंग बदलणे, हे सर्व याची लक्षणे आहेत. ठीक आहे. विटॅमिन ई म्हणजे ई जीवनसत्व म्हणजे काय? त्याला आपण काय म्हणतो? टोकोफेरॉल. याचं रासायनिक नाव आहे याचं टोकोफेरॉल, विटॅमिन ईचं. ठीक आहे. नेक्स्ट, प्रथिने हा रासायनिक गुंतागुंतीचे सेंद्रिय नत्रयुक्त पदार्थ आहे, हे बरोबर आहे. प्रथिनांमध्ये थोड्या प्रमाणात गंधक, लोह, फॉस्फरस, आयोडीन, तांबे यासारखी मूलद्रव्ये असतात, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते प्रथिनांचे कार्य आहे? तर कोणते आहे? शरीरातील पोषक तत्वे पेशींकडे नेणे, बरोबर आहे. भूक उद्दीपित करणे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि ग्लुकोज निर्मिती करणे, हे सुद्धा बरोबर. वरीलपैकी सर्व याचे उत्तर आहे. ओके. नेक्स्ट, 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून किती ऊर्जा मिळते? 9 किलो कॅलरी. आणि प्रोटीनपासून किती मिळत होती? 4. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती स्निग्धात विद्राव्य जीवनसत्वे आहेत म्हणते? ठीक आहे. तर कोणती आहे? ADE हे सर्व विद्राव्य जीवनसत्वे आहे. वरीलपैकी सर्व उत्तर आहे. नेक्स्ट, नितांत आवश्यक असणारे सेंद्रिय अन्नपदार्थ म्हणजे काय? आपल्याला नेहमीच्या ज्यासाठी जे विटॅमिन्स आहेत ते नितांत आवश्यक असतात. ठीक आहे. विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व. खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात? विटॅमिन के असतो, जो म्हणजे ब्लड क्लॉटिंगसाठी हेल्प करतो. लहान मुलांचे तोंड माकडासारखे दिसणे खालीलपैकी कोणत्या रोगांची लक्षणे आहे? ते सुकटी या रोगाची लक्षणे आहे. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. B1चं रासायनिक नाव काय? थायमिन. हे अगदी बरोबर आहे. B1ला आपण थायमिन म्हणतो, त्याचं रासायनिक नाव आहे. ठीक आहे. केमिकल नेम. B2चं रासायनिक नेम काय? रायबोफ्लेविन. हे सुद्धा बरोबर आहे. B3
B3चा आहे टोकोफेरॉल, तर हे चुकीचं आहे. ठीक आहे. आणि विटॅमिन एला आपण काय म्हणतो, रेटिनॉल, याचं हे केमिकल नेम आहे. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. नेक्स्ट, खालील विधाने अभ्यासा. दृष्टी वैषम्यग्रस्त व्यक्ती क्षितिजा समांतर दिशेने व्यवस्थित बघू शकते, परंतु वरच्या दिशेने बघू शकत नाही. बरोबर आहे. ठीक आहे. दृष्टी वैषम्य रोगाच्या निवारणासाठी सिलेंड्रिकल लेन्सचा उपयोग करतात, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. तर वरीलपैकी दोन्ही, म्हणजे हे दोन्ही योग्य उत्तर आहे. ठीक आहे. खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. हवेतून पसरणारे रोग कोणते कोणते आहे? इन्फ्लुएन्झा, देवी आणि क्षयरोग म्हणजे TB, हे बरोबर आहे. ठीक आहे. दूषित अन्न आणि पाण्याने पसरणारे रोग कॉलरा आणि विषमज्वर म्हणजे टायफॉईड, हे सुद्धा बरोबर आहे. कीटकांच्या दंशाने पसरणारे रोग हिवताप आणि प्लेग, हे पण आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. म्हणजे अयोग्य जोडी एक पण नाही आहे याच्यामध्ये, म्हणजे वरीलपैकी एकही नाही, हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती गोवरची लक्षणे आहेत? डोळ्यांची जळजळ होऊन पाणी येणे, हो हे होते गोवरमध्ये. ठीक आहे. तिसऱ्या चौथ्या दिवशी तोंडात व गालाच्या आतल्या बाजूस निळसर पांढऱ्या रंगाचे पुरळ येणे, हे पण होते. ठीक आहे. आणि मरगळल्यासारखे वाटणे, डोके स्नायू दुखणे, तर हे चुकीचं आहे. म्हणजे फक्त AB ऑप्शन, सॉरी इथे दोन्ही ऑप्शन सेमच दिले आहे. AB ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. ओके. नेक्स्ट, मलेरियाविषयी खालील विधाने ओळखा. मलेरिया कारक असणारे प्लाझ्मोडियम परजीवी हे एक पेशीय जीवाणू असून ते ॲनाफिलस नामक मादा डासांच्या लाळ ग्रंथीत राहतात. तर आता हे तुम्हीच सांगा, हे बरोबर आहे का चुकीचं आहे? मलेरियाचे परजीवी रक्तातील RBC मध्ये राहत असल्याने याचे संक्रमण रक्ताद्वारे होते, तर हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, मलेरियाची स्थिती अधिक काळापर्यंत शरीरात राहिल्यास खालीलपैकी कोणते विकार उत्पन्न होऊ शकतात? तर पक्षाघात होतो. ठीक आहे. कोमा पण होते, युरिया पण होते, अमूत्रता हे नाही होत, ई होते म्हणजे मूर्छा होते, आणि रक्ताल्पता होते. ठीक आहे. म्हणजे ABCD नाही, EF याचे उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती ॲनिमियाची लक्षणे आहेत? भूक मंदावणे आहे, शरीर पांढरे पडणे सुद्धा आहे, शरीरावर सूज येणे हे सुद्धा आहे, आणि नख निस्तेज आणि वृक्ष होणे हे सुद्धा आहे. ठीक आहे. म्हणजे ABCD याचे उत्तर आहे. नेक्स्ट, दुधात लोह अत्यंत अल्प प्रमाणात आढळते, बरोबर आहे. ठीक आहे. आणि दुधात जीवनसत्व K आणि नायसिनचे प्रमाण कमी असते, हे सुद्धा बरोबर आहे. बोथ आन्सर आहे याचा, A आणि B. खालीलपैकी विधाने अभ्यासा. पोटाच्या कॅन्सर होण्याचे प्रमाण A रक्त म्हणजे काय ब्लड ग्रुप A व्यक्तीमध्ये सर्वाधिक आढळते. ठीक आहे. आणि पोटातील अमाशय रसाच्या कमतरतेमुळे पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते, तर हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. ठीक आहे. A आणि B याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणता आजार कांजण्याच्या विषाणूमुळे होतो? नागिन नावाचा आजार होतो. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. नागिन हा एक विषाणूजन्य रोग असून याला विसर्प, शिंगल्स किंवा हर्पिस जोस्टर या नावानेही ओळखले जाते, हे बरोबर आहे. म्हणजे चुकीचं आहे, सॉरी एक सेकंड. हां, शिंगल्स, हर्पिस जोस्टर या नावाने ओळखले जाते. हा सेंटेन्स चुकीचा आहे. ठीक आहे. नागिन ही बहुतेक करून शरीराच्या एकाच बाजूला होते, हे सुद्धा चुकीचं आहे. डोळ्यांमध्ये नागिन झाल्यास परिणामी अंधत्व येऊ शकतो, हे सुद्धा चुकीचं आहे. ऑल ऑफ द म्हणजे हे सगळे विधान चुकीचे आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे इन्सुलिनची निर्मिती केली जाते? हे सर्वांना माहिती आहे. तर कोणता अवयव आहे ते? स्वादुपिंड. ओके. नेक्स्ट, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणत्या घटकाद्वारे केले जाते? ते इन्सुलिनद्वारे केले जाते. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती मधुमेहाची लक्षणे आहेत?
अचानकपणे वजनात घट होणे, यस. हातपायात सतत टोचल्यासारखे वाटणे, हे सुद्धा आहे. आणि मूत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे, हे सुद्धा आहे. ठीक आहे, वरीलपैकी सर्व याचे उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते उपाशीपोटी असताना रक्तातील साखरेचे साधारण प्रमाण काय आहे? तर ते 100 to 120 mg. ओके, ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. उच्च रक्तदाबाची अवस्था निरंतर राहिल्यास धमनी काठिण्य हा विकार उत्पन्न होतो. आपल्याला काय अयोग्य ओळखायचं आहे ना, तर हा बरोबर आहे. ठीक आहे, हा सेंटेन्स बरोबर आहे. धमनी काठिण्यता या रोगात विकारात धमन्यातील लवचिकता नष्ट होऊन त्या जाड बनतात, हे सुद्धा बरोबर आहे. अतिउच्च रक्तदाबामुळे मेंदूभोवती रक्तवाहिन्यात रक्तस्राव होऊन पक्षाघाताचा धोका असतो, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे वरीलपैकी एकही चुकीचं नाही आहे, सर्व बरोबर आहेत. नेक्स्ट, हृदयाचे आरोग्य तपासण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तपासण्या केल्या जातात? कुठल्या तपासण्या केल्या जातात? एक सेकंड. इलेक्ट्रोकार्डिओग्राम हे केले जाते आणि स्ट्रेस टेस्ट हे पण केले जाते. 2D इकोकार्डिओग्राफी हे सुद्धा केले जाते आणि अँजिओग्राफी हे सुद्धा केली जाते. म्हणजे ABCD हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. हार्ट अटॅकवर खालीलपैकी कोणता उपचार पद्धती आहे? बायपास सर्जरी आहे, स्टेट बसवणे आहे, अँजिओप्लास्टी आहे. वरीलपैकी सर्व याचे उत्तर आहे. खालील विधाने अभ्यासा. अनेक ठिकाणी ब्लॉकेज असल्यास बायपास सर्जरीचा अवलंब केला जातो. बरोबर आहे, आपण वरतीच बघितलं. बायपास सर्जरीमध्ये हृदयाच्या स्नायूचा रक्तपुरवठा करण्यासाठी नवीन रक्तवाहिन्या जोडल्या जाते, हे सुद्धा बरोबर आहे. AB याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय होते? तर हे काय, अशुद्ध रक्तवाहिनीतील रक्त एका ठिकाणी जमा होते. याच्यामध्ये कुठले अशुद्ध रक्तवाहिनी असते ना, त्याच्यामधले जे रक्त आहे ना ते एका ठिकाणी जमा होते, त्याला म्हणतात व्हेरिकोज व्हेन्स. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे आहेत? आत्ताच आपण पाहिलं, पायाच्या शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे, हे बरोबर आहे. शिरांवरती सूज चढणे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि पायाला खाज सुटणे, हे सुद्धा बरोबर. वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणती मूतखड्याची कारणे आहेत? ठीक आहे, तर कुठली कारणे आहे? विहीर किंवा बोरवेलचे पाणी कायम पिल्याने, हे बरोबर आहे, कारण की त्याच्यामध्ये कॅल्शियम वगैरे खूप जास्त प्रमाणे असतात. ठीक आहे, म्हणजे क्षारांची याच्यामध्ये म्हणजे प्रमाण जास्त असते विहीर आणि बोरवेलच्या पाण्यामध्ये. लघवी बराच काळ मूत्राशयात रोखून ठेवले. आपण जेव्हा म्हणजे रोखून ठेवतो लघवी, तेव्हा हे जे काय म्हणते त्याला, मूतखळाची जी बिमारी आहे ते होण्याचे चान्सेस जास्त असते. लघवीतील जीवाणू संक्रमणामुळे होते, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, तर ABC हे याचे कारण आहे. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती निपा हा रोगाची लक्षणे आहेत? झोप न येणे, चक्कर येणे, बेचैनी होणे, मेंदूला सूज येणे आणि तीव्र डोके, हे सर्व या रोगाची लक्षणे आहेत. ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणता निपा हा व्हायरसचा होस्ट ॲनिमल आहे? वटवाघूळ हा न्यूजमध्ये होता खूप जास्त. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या बुरशीमुळे गजकर्ण होते? कोणत्या बुरशीमुळे होतं? मायक्रोस्पोरम कॅनिस, एपिडर्मोकायटॉन आणि टायकोफायटोटॉप रुब्रॅम. ओके, तर या सर्वांमुळे होतो. वरीलपैकी सर्व याचे उत्तर आहे. ऑटिझम विषयी खालील विधानं अभ्यासा. ऑटिझम हा लहान मुलांमध्ये आढळून येणारा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून मुलांच्या मनोबौद्धिक विकासाला अडथळा निर्माण करतो, तर हे बरोबर आहे. ठीक आहे, असं होते. मुलींपेक्षा मुलांमध्ये ऑटिझमचे प्रमाण जास्त असते, हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. ऑटिझममध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते? अर्थपूर्ण शब्द बोलू न शकणे, एकांत प्रियता, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, हे सर्व याचे लक्षण आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती ऑटिझमची कारणं आहेत?
अनुवांशिकता आणि जेनेटिक्स फॅक्टर हे आहे. 26 आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच बाळवंतपण हे सुद्धा आहे. ठीक आहे, वरीलपैकी दोन्ही याची कारण आहेत. नेक्स्ट, खालील विधाने अभ्यासा. चिकनगुनियाचे विषाणू संक्रमित एडिस इजिप्टी आणि एडिस अल्बोपेक्टस मादी डास एखाद्या व्यक्तीस चावल्यास विषाणू व्यक्तीमध्ये पसरतात. ठीक आहे, तर आपल्याला योग्य उत्तर शोधायचे आहे ना. हा जो सेंटेन्स आहे ना तो बरोबर आहे. ठीक आहे, चिकनगुनियाचा डास साधारणपणे दिवसा सकाळच्या दुपारच्या वेळी चावणारे असतात, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, थंडी वाजून 104 वाढणारा ताप चिकनगुनियाची लक्षणे आहेत, हे सुद्धा बरोबर. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. चिकनगुनियाचे निदान करण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी केली जाते सांगा. तर जे RT-PCR टेस्ट आहे ना ते आपण याच्यासाठी करतो, ही चाचणी करतो. ठीक आहे, नेक्स्ट, खालीलपैकी कोणते चिकनगुनियाची लक्षणे आहेत? कोणते असतील चिकनगुनियाची लक्षणे? 104 पर्यंत वाढलेला ताप हे बरोबर आहे. सांधे दुखणे आणि अंगावर पुरळ येणे. ठीक आहे, हे सर्व होते. वरीलपैकी सर्व याचे उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. स्वच्छ साचलेल्या पाण्यात अंडी घालणाऱ्या एडिस इजिप्टी हा डास डेंग्यूचे विषाणू पसरवतो, हे चुकीचं आहे. ठीक आहे, हे डर्टी वॉटरवर हे होतात. ठीक आहे, डेंग्यूच्या निदानासाठी विडाल टेस्ट केली जाते. सॉरी उलटे झालं माझं, एक सेकंड. हां, कोणता दुसरा आहे? हा आहे एडिस इजिप्टी आणि डेंग्यू. ओके, मी मलेरियाचा नाही याच्यासोबत कन्फ्युजन झाले. ओके, तर मलेरियाचे जे राहते त्याच्या तो याच्यामध्ये होतो आणि हा काय स्वच्छ साचलेल्या पाण्यात अंडी घालणाऱ्या एडिस इजिप्टी हा डास डेंग्यूचे विषाणू पसरवतो. ठीक आहे, तर हे बरोबर आहे. आणि डेंग्यूच्या निदानासाठी विडाल टेस्ट केली जाते, हे टायफॉईडसाठी केली जाते ना विडाल टेस्ट, हे चुकीचं आहे. तर आपल्याला अयोग्य ओळखायचं आहे, फक्त बी याचं उत्तर आहे. ठीक आहे, डेंग्यूच्या निदानासाठी खालीलपैकी कोणती चाचणी करतात? वरतीच बघितलं होतं ना आपण, PCR. नेक्स्ट, कुठे गेला? प्रत्येक प्रौढ स्त्री पुरुषास दररोज किती प्रमाणात जीवनसत्व ए म्हणजे विटॅमिन ए ची आवश्यकता किती प्रमाणात असते हे विचारलं आपल्याला. ठीक आहे, तर किती असते? 5000 IU. ठीक आहे, नेक्स्ट, गर्भावस्था व स्तनपानात स्त्रियांच्या दररोज किती प्रमाणात प्रथिनांची गरज असते? त्याच्यामध्ये 70 ते 75 ग्राम गरज असते. ठीक आहे, नेक्स्ट, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. अयोग्य ओळखायचं म्हणजे चुकीचं. क्षयरोग प्रतिबंधक लसीला BCG लस असेही म्हणतात, हे बरोबर आहे. BCG लस उजव्या खांद्यावर कातडीत टोचतात, हे चुकीचं आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला अयोग्य ओळखायचं होतं. ठीक आहे, नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे आपल्या शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते? कोणत्या कारणामुळे वाढते? मांसाहाराचे अधिक सेवन केल्यामुळे वाढते, बरोबर आहे. मूत्र औषधांचा अधिक वापर, हे सुद्धा बरोबर आहे. लठ्ठपणा याच्यामुळे पण आणि मद्यपान याच्यामुळे पण. अनुवांशिकता ह्याच्यामुळे नसते ते. ठीक आहे, ABCD हे आपले उत्तर असायला पाहिजे, म्हणजे आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती लिव्हर सिरोसिस होण्याचे कारण आहे? कोणते आहे? हेपॅटायटिस B किंवा C ची लागण, हे बरोबर आहे. ॲसिटामायनोफेन किंवा अँटीडिप्रेसंट यासारखी औषधे अधिक प्रमाणात घेतल्यास, हे सुद्धा बरोबर आहे. विल्सन डिसीज यासारख्या जन्मजात लिव्हरमधील दोषांमुळे, हे सुद्धा बरोबर. ऑल ऑफ द बो याचं उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट, लिव्हर सिरोसिसच्या निदानासाठी खालीलपैकी कोणती तपासणी करण्यात येते?
तर एंडोस्कोपी, लिव्हर फंक्शन टेस्ट आणि लिव्हर बायोस्कोपी ह्या सर्व यूज होतात तिथे. ठीक आहे. नेक्स्ट झाले. हा व्हिडिओ खूप मोठा बनलेला आहे. ठीक आहे. पण मी याच्यामध्ये म्हणजे ॲटलिस्ट जे रोग आहे, रोग, ठीक आहे, महिला आणि बालकांमध्ये जे रोग असतात ते, आणि विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व जे आहे ना त्याच्यावर बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हे पूर्ण क्वेश्चन्स घेतले जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये आले तर ते टॅकल करता येतील. ठीक आहे. जर याच्याबद्दल काही क्वेरीज असतील तर सांगा. ठीक आहे. थँक्यू.